वेलकम स्टुडंट्स. आज आपण इंटेलिजंट टेस्टचा फुल चॅप्टर रिव्हिजन करणार आहोत. सिरीज, पॅटर्न, कोडिंग, डिकोडिंग, पझल्स आणि शेवटी टायमर बेस्ड क्विज. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचं पार्ट 1 आहे सिरीज, क्रम ओळखणे. त्याचा कन्सेप्ट आहे सिरीज म्हणजे क्रम. एखाद्या पॅटर्ननुसार पुढची संख्या शोधणे म्हणजे सिरीज. आपल्याला जर पॅटर्न दिलेला असेल तर त्या पॅटर्ननुसार पुढची संख्या ओळखायची आपल्याला दिलेली असेल तर ते म्हणजे सिरीज. एक्झाम्पल आहे 2, 4, 6, 8 ही सिरीज आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला पुढची संख्या विचारलेली आहे. तर या सिरीजमध्ये आपल्याला जो रूल अप्लाय करायचा तो रूल आहे +2चा, म्हणजेच 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8 आणि 8 + 2 10. 10 हे आपलं आन्सर आहे. अशा पद्धतीच्या सिरीज आपल्याला विचारलेल्या असतात. नेक्स्ट सिरीज आपल्याला दिलेली आहे 5, 10, 20, 40 आणि पुढची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर यासाठी आपल्याला रूल अप्लाय केलेला आहे ×2, म्हणजे 5 × 2 10, 10 × 2 20, 20 × 2 40, 40 × 2 80. 80 हे आपलं आन्सर आहे. पुढची सिरीज आहे 14, 12, 10 आणि 8 आणि नेक्स्ट संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर यासाठी रूल अप्लाय केलेला आहे -2चा, म्हणजे 40 - 2 12, 12 - 2 10, 10 - 2 8 आणि 8 - 2 6 हे आपलं आन्सर आहे. पार्ट 2 आहे पॅटर्न्स, म्हणजे आकारातील पॅटर्न्स. याचा कन्सेप्ट आहे की पॅटर्न म्हणजेच आकार किंवा आकृतीमध्ये रिपीट होणारा क्रम. म्हणजे आपल्याला एखादे आकार किंवा आकृती दिलेली असते आणि तो भाग रिपीट होत असतो, त्यालाच आपण पॅटर्न असे म्हणतो. एक्झाम्पल आहे आपलं ट्रायंगल स्क्वेअर, ट्रायंगल स्क्वेअर, ट्रायंगल आणि त्याच्या पुढचा नेक्स्ट आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपला नेक्स्ट स्टेप येणार आहे तो आहे स्क्वेअर, कारण की आपल्याला या ठिकाणी आकारांची रिपिटेशन झालेलं आहे, त्यामुळे आपला नेक्स्ट शेप येईल स्क्वेअर. एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला ॲरो की दिलेले आहे आणि ते ॲरो की आपण बघायचे की कोणती रिपीट आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचा आन्सर द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला अपवर्ड आणि साईडवर ॲरो की दिलेली आहे, तर आपलं आन्सर येणार आहे साईड ॲरो की. एक्झाम्पल आहे या ठिकाणी आपल्याला स्टार दिलेला आहे, एक डार्क दिलेला आहे आणि एक ब्लँक दिलेला आहे. त्यानुसार आपण पुढचा शेप देणार आहोत ब्लँक स्टार. हे आपलं आन्सर आहे. पार्ट 3 कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा. चला तर मग आपण एक्झाम्पलसोबत बघून घेऊया आणि त्याचं कन्सेप्ट समजून घेऊया. कोडिंग डिकोडिंगचे एक्झाम्पल फर्स्ट, इफ कॅट इज DBU तर डॉग म्हणजे काय. तर या ठिकाणी रूल अप्लाय केलेला आहे +1 लेटर, म्हणजे 1 लेटर प्लस केलेलं आहे, म्हणजे Cच्या पुढे 1 लेटर ॲड केलं आहे D, Aच्या पुढे ॲड केलं आहे B, Tच्या पुढे ॲड केलं आहे U. त्याच पद्धतीने आपल्याला डॉगचं काढायचं आहे. डॉगच्या पुढचं लेटर आहे E, ओच्या पुढचं लेटर आहे P आणि Gच्या पुढचं लेटर आहे H, त्यामुळे आपलं आन्सर आहे EPH. एक्झाम्पल 2, या ठिकाणी आपल्याला जो रूल अप्लाय करायचा आहे तो रूल आहे -1 लेटर, म्हणजे आपल्याला 1 लेटर बॅक जायचं आहे आणि आपल्याला आन्सर काढायचं आहे. पार्ट 4 पझल्स क्वेश्चन्स. पझल्स क्वेश्चनचा कन्सेप्ट आहे की लॉजिक वापरून आपल्याला उत्तर शोधायचे असते. आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो पझल्सचा आणि त्या ठिकाणी आपल्याला लॉजिक वापरून आपल्याला त्याचं उत्तर काढायचं असते. पझल्स क्वेश्चनचं आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, राहुलकडे 6 पेन्सिल आहेत आणि त्याने सायलीला 2 दिल्या. आता त्याच्याकडे किती राहिल्या, तर याचं आपल्याला आन्सर काढायचं आहे. तर आपण यामध्ये लॉजिक वापरणार आहोत की 6 - 2 = 4, म्हणजे राहुलकडे पेन्सिल राहिल्या आहेत 4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एका घड्याळात 3 वाजता मिनिट हँड कुठे असते. तर अवर हँड हा 3 वरती असेल तर मिनिट हा 12 वरच राहील, म्हणजे आपलं आन्सर आहे 12. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एका सायकलला 2 चाके असतात तर 5 सायकलींना किती चाके असतात. तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 5 × 2 = 10, म्हणजेच 10 चाके असतात. आजच्या भागातील शेवटचा पार्ट आहे टायमर बेस्ड क्विज. तर आपण टायमर बेस्ड क्विज सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, पुढची संख्या शोधा. 4, 8, 12, 16 ही सिरीज आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला पुढची संख्या विचारलेलं आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला +4ची सिरीज यूज करायची आहे, त्यामुळे आपलं आन्सर येईल 20. तर आपलं आन्सर आहे 20.
नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅटर्न ओळखायचं. या ठिकाणी आपल्याला पॅटर्न बघायचं की कोणतं पॅटर्न रिपीट झालेलं आहे. तर या ठिकाणी ब्लॅक सर्कल आणि व्हाईट सर्कलचं पॅटर्न रिपीट झालेलं आहे, त्यामुळे आपलं आन्सर येणार आहे व्हाईट सर्कल. क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन आपल्याला कोडिंग डिकोडिंग पॅटर्ननुसार दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला +1 लेटर करायचं आहे. तसंच आपल्याला मूनचंही आन्सर काढायचं आहे. तर एमच्या नेक्स्ट आहे एन, ओच्या नेक्स्ट आहे पी, ओच्या नेक्स्ट आहे पी आणि एनच्या नेक्स्ट आहे ओ. त्यामुळे आपलं आन्सर येईल NPPO. क्वेश्चन आहे सिरीज. या ठिकाणी आपल्याला सिरीज दिलेली आहे 1, 4, 9, 16 आणि यापुढची संख्या विचारलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे 1 आणि 2चा स्क्वेअर दिलेला आहे 4, 3चा स्क्वेअर दिलेला आहे 9, 4चा स्क्वेअर दिला आहे 16. त्यामुळे आपले पुढचं आन्सर येईल 5चा स्क्वेअर 25, म्हणजे आपलं आन्सर येईल 25. दिस वॉज द कम्प्लीट इंटेलिजंट टेस्ट फुल चॅप्टर रिव्हिजन. अशा स्कॉलरशिप एक्झामचे पूर्ण चॅप्टर व्हिडिओ पाहिजे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.